हॅलो गाईज, वेलकम टू प्रीतीज ब्लॉग. चाय घेतले दोन मस्त. काल परवा रात्री झोपलो नव्हतं, सो कालचा दिवस खूप हॅक्टिक गेला. आज चांगली झोप झाली आहे. आता चाय वगैरे घेतले तर आम्ही आज थांबणार होतो, पण नंतर बोललं की कशाला उगाच अजून 5,000 रुपये वेस्ट करायचे, म्हणजे खर्च. दुसरी गोष्ट की उद्या परत मंडे, सो जॉबला जॉईन करायला लागेल. सो आता चाय घेतलेत, मॅडमला एक पाव घेतला आहे. आता बीचला जाणार आहे आणि बाकी प्रोग्राम काही फिक्स नाही आहे. बघू आता बाकी जे काय होईल तुम्हाला सांगू. थँक्यू. बीचवर आलेलो, मस्त फोटोज वगैरे काढले. पाणी एकदम वरपर्यंत आलंय आणि बाराच्या नंतर तर ते पूर्ण येईल पुढे. फोटो आम्हाला वाटलेलं नाही येणार चांगले, पण मस्त आलेत फोटो आजचे. कालपेक्षा जरा आजचे चांगले आलेत. आणि माझ्या नवऱ्याचे मी खूप व्हिडिओ बनवले. ते चेहरा बघू शकता तुम्ही, काय काय लागलं चेहऱ्यावरती. सो आता मला माहिती काय लागलं होतं, हँडसमनेस. क्यूटनेस जरी ठीक आहे, हँडसमनेस हा सगळ्यांना नेस लावायचं. सो आता जातो आम्ही आणि चेकआउट करतो. चेकआउट नव्हतं केलं, तिथंच ठेवलेत बॅग्स. हां बोला ना. बॅग वगैरे पॅक केली आहे. माझा नवरा करतोय बॅग पॅक कधीपासून. काय पाहिजे तुम्हाला? छोटंसं पिन आहे, ते सगळं मल्टी पिनचं एक हे आहे. इथं नाही बाबू. काळं काळं आहे, लांबचं. नाही सोनं इथं, मी बघितलंच नाहीये इथं. ते काय तुमच्या समोर जे आहे ते पिनचं मल्टी पिन नाही, पण ती सिंगल झाली आहे. हे ठेवायचंच आहे ते. तुम्ही ठेवलं कुठेतरी, पडली असेल. पडली मला पण नसेल वाटत. हे बघा उचलून बसून राहायचं, तो त्याचा शोधत. आपण फक्त सांगायचं इथे असेल, तिथे असेल, तिथे असेल. नाही बाबू, ठेवली असणार आहे तू कुठेतरी. सो निघू आता, चेकआउट करू. चेकआउट करायचं जरा मन नाही आहे माझं, पण तेच जाऊ दे. जाते आता घरी आणि आराम करते, कारण की घरात पण खूप काम आहे. नाईट शिफ्ट असते म्हणून मग पूर्ण दिवस काम करायला भेटत नाही. सो मला एकच दिवस भेटतो. मग आता घरी जाऊन पण खूप काम आहे. आम्ही निघालोय आणि हे बांधतायत आता. कसं एक काम नीट नाही करत हो तुम्ही. तुला सोबत राहून राहून माझ्या डोक्याची पारखी झाली. हा का? ओ, त्याच्यामुळे माझी कामं फसतात अशी. काही नाही या, तुझ्यासोबत राहून राहून माझी झाली ती कामं तशी. आत्ता सकाळी थँक्यू बोलत होती, थँक गॉड तुझ्यासारखा चांगला नवरा भेटला तिथे. आणि आता लगेच बदलून दे. चेंज व्हायला लागतं बाबू. मामा सांगते कुठून कसं जावा म्हणजे गर्दी नाही भेटणार. लेट केले आम्ही, तरी पण त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस नाही लावले, कारण की आम्ही येतो इथे नेहमी म्हणून. बट कोकणी माणसं असतात चांगली यार, विनाकारण सगळे नावं ठेवतात त्यांना. मला तर खूप आवडतात, कारण की माझा मामा पण कोकणी आहे. 15 मिनटं झालीत मी तो थांबली. 15. मी काय करू आता मग? कधीपासून बघतोय? सर बरोबर आहे. 15 मिनटं झाले. आता मी काही याच्यामध्ये चुकलेलो आहे, त्याच्यामुळे आता तरी मार्ग निवडताना नीट निवडतो. म्हणजे नीट जाता येईल आपल्याला घरी पटकन. किती बोलतोस तू, मला माहिती आहे. चांगली गुणाची बायको भेटली खूप जास्त. मी तिला रात्रीच थँक्यू बोललो, कारण दिस टू इज स्पॉन्सर फ्रॉम हर. सकाळी हागायला गेला आणि मला बोलतो जा तू बिल पे करून ये, तोपर्यंत मी करून घेतो. फर्स्ट टाइम असं झालं की मी हिला बिल पे करायला सांगितलं. नाहीतर मी बाकी वेळेस युजली काय मी करतो ना, की हिच्याकडून मी पैसे घेतो आणि स्वतः पे करायला जातो. आणि यावेळेस मी तिला बोललो की डायरेक्टच जा ना, असं वाया जाण्यात काही मजा नाही. वाया. ठीक आहे, चलो गाईज, लेट्स गो. जाऊया आता आपण घरी. आणि
ज्यांनी लग्न नाही केलेलं लग्न करा, करा, खरंच करा. पण सॅलरीवाली बायको पाळा, म्हणजे असं खर्च विर्च नाही असं काही नाही, जर मुलगा चांगला असेल तर. असं नाही की पोरगी भेटत नाही म्हणून कोणी पण केली 10-12 चांगली बायको करा. दिसायला चांगली नसेल ना तरी चालतं. तुझं झालं बाळा, नाही दिसायला चांगली भेटत आता नसेल ना पोरी. काहीच, दिसायला चांगली नसेल तरी चालतं, पण बायको सॅलरी सॅलरीवाली करा. पाहिजे. बाय बाय गाईस. चलो. भेटूया आता डायरेक्ट कुठं जर मध्ये थांबलो थांबलो खायला तर. चले फायनली. आणि हा परत थांबलाय, 5 मिनिटं पण नाही झालेत निघून, कारण की गाणी लावायची. गाणी लावून निघालेलो, पण आता नेटवर्क गेलं होतं म्हणून आता काहीतरी करतोय. आम्हाला एक कैरी भेटली, आता हा आणायला चाललाय. ती असं खूप खूप वर्षानंतर पहिल्यांदा असं झालंय. तिथं झाड होतं, म्हटलं होती आत्ताच पडली असणार आहे. मला खूप आवडतात असं कैरी, आंबा, पण गावाला गेल्यावरती. आता इथे ठीक आहे, ह्या रोडवरती जास्त कोण नसतं. आम्ही दुसरा रोड घेतलाय, कारण की ते मामा बोलले की ह्या साईडून जावा, म्हणजे तुम्हाला गर्दी नाही भेटायची. थोडा लॉंग रूट आहे, पण ते ट्रॅफिक पण नाही भेटणार. म्हणजे एवढा ट्रॅफिकमध्ये टाईम लागेल तेवढाच, त्यापेक्षा थोडा कमीच लागेल इथे. सध्या माझा नवरा घेऊन येतो. चांगली आहे ना कैरी नाही, छोटे छोटे आंबे आहेत गावठी. काय सांगतो, आंबे आहेत? 3 घेऊन आले. खाऊन बघू तर. चल नंतर खाऊया, खाऊया ना. उतरायची का जरा? ब्लर नाही होते ना? हे काढ. उभा घेऊ का? हो बस घेऊन तुला टाकायला. पटतंय जायचं? हो चल जाऊया. सुरवे जाता जाता आम्ही थांबलो आणि बघितलं की आतमध्ये पण खूप गर्दी दिसते. आम्ही थांबलो पण नाही अजून, बाईक वरतीच आहे. चांगलं वाटतंय जरा. हा, मुंबईमध्ये तेच. खाण्यापेक्षा इथूनच खाऊन जाऊ. हा चल ट्राय करूया. गर्दी पण खूप आहे, तुम्ही बघाल. म्हणजे इथे कधी आलेत ना तर अलिबागला या रेस्टॉरंटला भेट द्या. काय करायचं कधी कधी ना कुठे बसायचं? बाहेर मस्त वाटतंय ना. हा मग चल जाऊया. सो इथे खूप जास्त उशीर लागणार आहे, कारण की त्यांचा रेट जास्त होते. आपल्याला फक्त कॉफीचा अफोर्ड करू शकतो आपण. 40 रुपयाची माझ्याकडं. नाही. कॉफी आणली, एवढं पिऊ आणि निघू. काय करणार आता बाबा? चिकन थालीची ऑर्डर दिली आम्ही. मी स्किप ना, गरिबांच्या व्हिडिओला घेऊ जातात स्किप कर. असं काही नाही आहे. सो चिकन अंगारा घेतला आणि रोटी घेतली. इथे लवकर भेटत नाही ते, पण ह्या रेस्टॉरंटमध्ये भेटतं. म्हणजे ह्यांच्याकडे खूप जास्त ऑप्शन्स आहेत, रोटी, नान, हे ते सगळे. मी ह्याला हे शर्ट घेतलेलं, टी शर्ट, कारण की हा बीचवरती घालेल. पण एवढं मस्ती आहे ना ह्याला, ह्याने नाहीच घातलं. मी बोलते फोटो चांगले येतील, फोटो चांगले येतील, पण नाही ऐकायचं कधी. आणि आता काढून फ्लेक्स करतोय. का काढलं पण आता तू? गरम होतं म्हणून? गरम होतं आणि मला बघायचं होतं की कसं दिसतंय. चांगलं दिसतंय ते. प्लीज कमेंट करून सांगा हे चांगलं दिसतंय की नाही दिसत ते. मला वाटते की हे चांगलं दिसते आणि बीचवरती ह्याच्यावरती फोटो चांगले आले असते. की तू त्यांना बोलते की कमेंट करून सांगा. आधी त्यांनी व्हिडिओ तर पाहायला पाहिजे. व्हिडिओ आवडली लोकांनी, नंतर ती कमेंट. ठीक आहे, जेवढ्यांनी पण बघितलंय, जर तुम्हाला वाटत असेल की हे त्याच्यावरती चांगलं दिसलं असतं बीचवरती फोटो काढताना, तर म्हणजे ॲटलीस्ट हा नेक्स्ट टाईम तरी घालेल. कारण की मी पहिला पण घेतलेलं, तेव्हा पण ह्यानी फोटो नव्हते काढले. मी ह्या वेळेला पण त्याला हे घेतलं, तरी पण ह्यानी फोटो नाही काढले. माझे पैसे गेले. असे तर माझे पण पैसे गेले. 20 डिसेंबर 2025ला लग्न 10 लाखाचा खर्च झाला, पण मला काय भेटलं? हे दोंड. आमचं जेवण आलं चिकन अंगारा आणि रोट्या. सर्व तुला करायला लागणार आहे. त्यांनी सर्व नाही केले. काय केले? अरे सांगितलेलं कॅप्सिकम नको, जाऊ दे तसं. आणि ते पण मोठे मोठे पीसेस टाकले. त्यांनी सर्व केले गाईस. मला त्याला कॅप्सिकम नाही आवडत. त्यांनी बीचवरती फोटो नव्हते काढले, म्हणून मी त्याला सांगितलं की इथे फोटो काढूया आपण, ग्रीनरी वगैरे आहे. शेवटी गाईस त्याला आवडलं. मी घेतलेलं फोटो मी काढून दाखवले, बघ तू कसा चांगला दिसतोस. आणि हे मला नाही आवडले हॉटेल, अजून पण ते बघते. काय नाही चल. का नाही आवडलं? कारण की आम्ही एकतर केस भेटला म्हणून चेंज करायला सांगितलं, आणि ह्यांनी सांगितलेलं शिमला मिरची नको टाकू, तरी पण त्यांनी टाकून आणलं. आणि चेंज करायला दिल्याच्या नंतर मग त्यांचा वेगळाच ॲटिट्यूड होता.
आपटतोय काय ग्लास. हा, आणि हे आमच्या बरोबरच नव्हतं. मी अजून 2-3 त्याला मी- जणांचं बघितलं, त्यांचं पण परत- त्यांचं सेमच होतं. मी परत जाऊन त्यांना हा ठीक आहे ना, करतोय ना. थोडं थांबा ना, जाऊ द्या. बट मी सजेस्ट नाही करणार, हे मला नाही आवडलं म्हणून. असं कधी मी हे नाही करत, पण नाहीच आवडलं तर नाही आवडलं. बस बस या पाटी. कोण भेटलेलं आपल्याला आता? ज्यांच्याकडे आपण स्टे केलेला. हा, त्यांनी सांगितलेला रूट आणि आम्ही त्याच रूटने आलो. आणि ते बोलतात काय झालं का, गाडी बिघडली वगैरे का, कारण की हा गाणी लावत बसलेला. आम्ही म्हटलं नाही नाही, आता इथंच जेवलो आणि आता इथूनच जाणार आहोत. माणसं चांगली भेटतात पण आपल्याला नाही बाहेर. माणूस चांगला आहे ना तुझा. हा ते आहे. तू बोल ना, आता हा काढायला चाललंय. सो गाईज, आम्ही आता परत थांबलोय कारण की इथे आम्हाला जांभळाचं झाड दिसले आणि जांभळे एकदम जवळ जवळ आहेत. खाली एकदम एकदम खाली आहेत. खाली लोकांनी तुरून टाकत लाल लाल. हा, वरती पण वरती आहेत. मग आता हा मला म्हटलाय की मी चढतो करून. ह्याला उद्योगला आहे तसा. तुम्हाला वाटतं हा सरळ साधा? हे बघा, गोडे का बघ पहिला खाऊन. तू बघ ना फोन. मी नाही खाणार, म्हणजे मी खाईल पण तू पहिला खा. मस्त आहे ना. चला आता मला काढून द्या. एकदम मस्त मस्त आहे. बघा किती लागलेत. सोय हो, कुठेही काहीही करायची सोय मध्ये नवऱ्याची. जांभळाचं झाड दिसले, लागलं लगेच माकडासारखा चढायला. नीट नीट येईल चढायला. शूज काढून चढायला लागला लगेच. राहू देवाला नको काढू, जवळच हे कर. ऐकायचंच नाही. बाबू पाय दुखतोय बर का, काल लागलंय. नाही लागले काही. ते बघ बघ बघ. पकडायला पाहिजे. हार नाही मानूंगा, हार नाही मानूंगा. हे बघा कसा माकड चढला झाडावर. जास्त नको वरती जाऊ. ट्रॅफिक भेटली आता आम्हाला खूप. थोडं आहे पण. हा थोडं आहे. आम्ही शॉर्टकट मारलेला म्हणून, तरी पण आम्ही फुल टाइमपास केलंय. आता आम्ही परत थांबले. आम्ही विचार केलेला की नाही थांबणार. हे बघा आम्ही अशीच बसली आणि खूप चाललं पुढे. बोलला असं उतरली असते कारण की मला उसाचा रस आवडतो म्हणून मग ह्याने उसाच्या रस्त्याने थांबवले मला. उसाचा रस घ्यायला हा, एवढं प्रेम Disconnected. नाही करत ना. करतो ना. मग आता हा उसाचा रस घेतोय आणि सारखं थांबतोय आम्ही मध्ये 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 मध्ये. कधी पोचणार आहे तसं झालंय. आता आपण कुठे आहोत? आम्ही आता पहिल्यासारखे काही नाही करायचं लग्न आधी, कारण हिला लवकर नाही बघायचं. आता आपण आरामात आहे बाई, कधी पण पोचू घरी काय आपलं. आम्ही निघालो ना, कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही अलिबागला चाललो. असं सांग म्हणजे उद्या दिवशी काय घालते ब्लॉग. ते तर तुला पडणारच आहे. मम्मी पप्पाला पण नव्हतं माहिती ना, बहिणीला माहिती. कोणाला म्हणजे कोणालाच नव्हतं माहिती, फक्त बायकोला आणि मला. माझ्या गर्लफ्रेंडला सुद्धा मी सांगितलं नाही की मी बायको बरोबर. अच्छा तूच गर्लफ्रेंड, सॉरी बायको गर्लफ्रेंड आहे कसं.